सुनेत्रा पवार विषय समजून घेतात, अभ्यासू आहेत। देवेंद्र फडणवीसांचे बंधू प्रसेनजित फडणवीस यांनी सुनेत्रा पवारांच्या कामाचं कौतुक केलंय। सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर प्रसेनजित फडणवीसांनी त्यांना शुभेच्छा दिल्या। 2017 ते 2022 दरम्यान सुनेत्रा पवार आणि प्रसेनजित फडणवीसांनी पुणे विद्यापीठात सिनेट सदस्य म्हणून एकत्र काम केलेलं आहे। आपल्या सोबत प्रसेनजित फडणवीस सर आहेत। तुम्ही पुणे विद्यापीठामध्ये सुनेत्रा वहिनींसोबत एकत्र काम केलेलं आहे। कशा पद्धतीनं तेव्हाचा अनुभव होता? गुणवैशिष्ट्यांपैकी कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला या निमित्तानं सांगणं महत्त्वाचं वाटतं? 2017 ते 22च्या टर्ममध्ये आम्ही एकत्र होतो। मी पदवीधर गटात नव्हतो, त्या संस्थाचालक गटात नव्हत्या, पण तेव्हाही बॅनर लाईन अशीच होती की फडणवीस आणि पवार विद्यापीठाच्या राजकारणात। तर मी पदवीधर गटात नव्हतो, मी विद्यार्थी परिषदेचं काम करत होतो, त्यामुळे स्वाभाविक त्या गटातनं आलो होतो। सुनेत्राताई तेव्हा बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानच्या मला वाटतं सचिव होत्या, तर त्याच्यातनं निवडून आल्या। सुनेत्राताईंचं एक चांगलं होतं, ते विषय समजून घ्यायच्या। म्हणजे बरेच वेळा काय होतं की आम्ही कार्यकर्ते असल्यामुळे आम्ही विद्यापीठात बऱ्यापैकी जाणं येणं आमचं सलग असायचं, तुलनेत त्यांचं कमी असायचं, पण कुठलाही जर विषय असेल तर त्या पूर्ण समजून घ्यायच्या आणि अतिशय चांगलं मत त्या मांडायच्या। विशेषतः विद्यार्थिनींचं शिक्षण या विषयात त्यांचं कायम त्या आग्रही असायच्या। आणि दुसरं असं होतं की विद्यापीठात जरी वेगवेगळे गट तट हे असले तरी विद्यापीठ आपल्याला पुढं न्यायचं आहे ह्याच्यात कायम आम्ही एकदिलाने काम केलं। त्यामुळे त्यांचा विद्यापीठात शैक्षणिकदृष्ट्या अभ्यास चांगला होता, सामाजिकदृष्ट्या ते काम करायच्याच, तर त्याचा बॅलन्स खूप छान साधायचा। सुनेत्रा वहिनी उपमुख्यमंत्री झालेल्या आहेत, तुमच्या त्यांना काय शुभेच्छा असणार आहेत? कशा पद्धतीनं त्या पुढचे काही वर्ष काम करतील असं तुम्हाला वाटतं? कसं आहे, त्यांना राजकारणाचा बाळकडू माहेरपासनं आहे आणि अजितदादांच्या मुशीत ते 30-32-35 वर्ष राहिलेले आहेत। त्यामुळे राजकारण शिकायची आवश्यकता नसते। दोन गोष्टी असतात, एक राजकारण एक असतो ॲटिट्यूड आणि एक असतो ॲप्टिट्यूड। ॲटिट्यूड कदाचित तुम्हाला नसेल, पण ॲप्टिट्यूड जर असेल तर तुम्ही पटापट ग्रास्प करू शकता। आणि वहिनींची ती क्षमता आहे, म्हणजे आम्ही त्यांच्यावर काम केल्यामुळे तर त्यांना ग्रास्प करणं फार अवघड जाणार नाही। कदाचित काही ठिकाणी अडतील, पण त्यांची जी निर्णय क्षमता आहे त्यात ते नक्कीच यशस्वी होतील। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे।